Hello everyone. चला एकदा आवाज आणि स्क्रीन क्लिअर आहे का एकदा कन्फर्म करा. माझा आवाज आणि स्क्रीन सुद्धा एकदा क्लिअर आहे का कन्फर्म करा. यस, व्हेरी गुड. चलो, हाय एवरीवन. ओके, तर थोडासा गॅप पडलेला आहे आपल्या लेक्चरला, राईट. कंटिन्यू करणारेच आहेत ना लेक्चर. इथे विद्यार्थी लास्ट लेक्चरला असलेलेच विद्यार्थी आहेत का? लास्ट लेक्चर कशाचं झालं होतं आपण सांगा बरं. लास्ट लेक्चर मध्ये थोडासा गॅप आहे, राईट. लास्ट लेक्चर मध्ये काय डिस्कस केलं होतं आपण? व्हेरी गुड, व्हेरी गुड. चलो, लास्ट लेक्चर लॉग. ओके, दिस इज अ फाउंडेशन क्लास, राईट. फाउंडेशन क्लास आहे. 12th चे जे फिजिक्सचे लेक्चर आहेत ते याच्यानंतर 7 वाजता होते. 12वीचे जे फिजिक्सचे लेक्चर आहेत ते याच्यानंतर 7 वाजता. चल, तर लॉग किंवा लॉगरिथमिक, मला वाटतं एकच लेक्चर झालं होतं का लॉगचं? एक किंवा 2 लेक्चर झाले, एक लेक्चर झालं. त्यामध्ये बेसिक आपण लॉग विषयी थोडस आता रिवाइज करूया, थोडस रिफ्रेश होऊया. बघा, परत परत सांगतो मी, सध्या जे फाउंडेशन घेतोय ते फिजिक्सच आहे. तुम्ही जर फिजिक्सचं बुक काढलात आणि फिजिक्सचं जर चॅप्टर मध्ये जर कुठं हुडकलात, डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन, लॉग, ट्रिग्नोमेट्री असं जर काही शोधत बसलात फिजिक्सच्या बुक मध्ये, तर तुम्हाला सापडणार नाही. ऍक्च्युली मॅथच्या बुक मध्ये सापडू शकतात तुम्हाला चॅप्टर. मग मी मॅथ घ्यायला का फिजिक्स असं जर कन्फ्युजन असेल तर बेसिक मॅथमॅटिक्स फॉर फिजिक्स. फिजिक्स इज इनकम्प्लीट विदाउट मॅथ. ऑलवेज लक्षात ठेवायचं, फिजिक्स हे मॅथ शिवाय इनकम्प्लीट आहे. प्रॉब्लेम तिथंच येऊन बसलेला असतो. आपल्याला 9वी 10वीतच सांगितलेलं असतं बायो घ्यायचंय, त्याच्यामुळं आपण मॅथ मध्ये रट्टा मार मेथड सुरू करतो, राईट. पण आपल्याला फिजिक्स लर्न करण्यासाठी काही मॅथमॅटिक्सच्या कन्सेप्ट येणं गरजेचं आहे. सध्या काय करतोय मी, की त्या कन्सेप्ट सेपरेट घेतोय. मग एकदा फिजिक्सचे चॅप्टर सुरू झाला की एकाच चॅप्टर मध्ये डेरिव्हेटिव्हचा प्रॉब्लेम असेल, पर्सेंटेज चेंजचा प्रॉब्लेम असेल, लॉगरिथमचा प्रॉब्लेम असेल, ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी वापरावं लागतील, एक चॅप्टर सुरू झाला की. पण त्याच्या आधी आपण इंडिव्हिज्युअल कन्सेप्ट वरती फोकस करून एक एक कन्सेप्ट लर्न करतोय. तर आपली जी ही सध्याची शेवटची कन्सेप्ट आहे ती लॉगरिथमिक किंवा लॉग ही आहे. तर लॉग मध्ये एखाद्या नंबरचा लॉग हा कसा रिटर्न केला जातो बघा. लॉग ऑफ एक्स टू द बेस ए, हे काय आहे? बेस. आणि एक्स चा लॉग घ्यायचंय, त्याला रिटर्न असं केलं आपण, बरोबर आहे.
तर याच्यासाठी आपण लॉगच्या काही प्रॉपर्टीज पाहिलेल्या आहेत. फर्स्ट रूल, प्रॉपर्टीज म्हणा किंवा रूल म्हणा, रूल नंबर 1 लॉगचा काय सांगा, तुमच्या नंबर नुसारच सांगा म्हणजे सोपं जाईल आपल्याला लक्षात ठेवायला. रूल नंबर 1 क्या है, कैसे है, क्यों है, कब है. लॉगचं केलं का एक लेक्चर आधीच झालेलं? नहीं नहीं, तो ये लॉग कहां से आया रे, लॉग लॉग क्या बोल रहे सर. बघा असे काही विद्यार्थी असतील लॉगचं जर लेक्चर नसेल केलं, एनसीईआरटी शिकवता काय म्हणताय अन्वी, काय विचारायचंय का सांगायचे, नीट क्वेश्चन विचारा. सर एनसीईआरटी शिकवता याला म्हणजे याचं मिनिंग काय घ्यायचं, नीट क्वेश्चन, नीट फ्रेंड. जर 12वी 11वी 12वी साठी एनसीईआरटी शिकवता का असं जर विचारायचं असेल तर डेफिनेटली यस, कारण नीटचा सिलेबस आहे एनसीईआरटी वरतीच आधारित आहे. बोर्डाचे क्वेश्चन घेतो आपण आणि त्यामध्ये नीटच्या याच्यानुसार एनसीईआरटीचाच अभ्यासक्रम आपल्याला घ्यावा लागेल. राईट, ओके ठीक आहे. चलो, तर रूल नंबर 1 लॉग ऑफ ए इंटू बी हाच आहे का रे. रूल नंबर 1 लॉग ऑफ ए इंटू बी, 2 नंबरचा गुणाकार आहे आणि त्याचा जर लॉग घ्यायचा आपल्याला, सो लॉग ऑफ ए प्लस लॉग ऑफ बी. फर्स्ट रूल सायन्स आणि मॅथ्स एकत्र पाहूया, सीएस प्लस एम कोर्सला log a dot b is equal to log a plus log b. Then log of a divided by b. डिव्हिजन जर असेल तर log a मायनस log b. बघा आठवत आहेत का, रूल तुमच्याकडे लिहून आहेत, ज्यांनी लेक्चर केलंय त्यांच्यासाठी, ज्यांनी लेक्चर नाही केलं त्यांनी लगेचच लेक्चर लिहून घेत चला. खूप इम्पॉर्टंट रूल आहे. तिसरा रूल कोणता पाहिला रे आपण, लॉग ऑफ इंडेक्स वाला रूल पाहिला. लॉग ए टू द पॉवर जर m असेल तर दिस पॉवर विल बी इन फ्रंट ऑफ लॉग ए, दॅट इज m इंटू लॉग ऑफ ए. क्लिअर आहेत का बघा रूल बरं. m इंटू लॉग ए, व्हेरी गुड. राईट, त्याच्यानंतर फोर्थ जे आहे लॉग इंडेक्स लॉग बेस ए इंडेक्स ए इंडेक्स बी. ओके ठीक. लॉग बी टू द बेस ए इज इक्वल टू लॉग ऑफ बी अपॉन लॉग ऑफ ए. लॉग जर बी असेल आणि त्याचा बेस ए जर असेल तर त्या दोघांचा एक काहीतरी सी ठेवू शकतो किंवा काहीच लिहिलं नाही. एक सांगा बरं मला, मी काहीच लिहिलं नाही म्हणजे याचा बेस काय असेल. मी असं लिहिलंय, आपण लॉगचे बेसिकली 2 टाईप पाहिलेले आहेत, आठवतेत का बघा. लॉगचे 2 टाईप, एक असतो नॅचरल लॉग, दुसरा असतो कॉमन लॉग. कशावरती टाईप केले ते, त्याच्या बेस वरती. नॅचरल लॉगचा बेस किती असतो, ई असतो, आणि कॉमन लॉगचा बेस आठवले का. यस, व्हेरी गुड. हा काय अडचण असेल आणवे तर काय कर, माझा नंबर असेल तर व्हॉट्सअप वरती विचार किंवा कॉल करून विचार. तुझे डाऊट विचारलेस ते म्हणजे नेमकं काय प्रॉब्लेम आहे तुला क्लिअर करून घे. एकदा व्हॉट्सअप वरती विचारून घे किंवा कॉल वरती विचारून घे जर काही डाऊट असतील तर. म्हणजे 11 चे स्टुडंट्स असेल तर एनसीईआरटी नीट साठी आपण कव्हर करतो पूर्ण, ठीक आहे. बोर्डासाठी बोर्ड प्लस नीट त्याच्यामध्ये कव्हर होणार. बोर्ड आणि नीट मध्ये अभ्यासक्रम बराचसा मॅच होतो, पण जो एक्स्ट्रा आहे तो पण घेतो. सध्या हे बेसिक लेक्चर चालू आहे, ठीक आहे. चलो चला, चौथी प्रॉपर्टी पाहिली आपण, लॉग बी टू द बेस ए इज इक्वल टू लॉग बी अपॉन लॉग ए. फिफ्थ प्रॉपर्टी और फिफ्थ रूल, लॉग बेस बी
लॉग but काय log means p आणि index p. हे असं नसेल रे. हेच झालं त्याचं. याला असं पण लिहिता येईल लॉग ऑफ बी जर असेल आणि बेस जर ए असेल तर याला 1 बाय लॉग ऑफ ए टू द बेस बी उलट केल्यानंतर तिचं 1 बाय लिही. दोन्ही इक्वल असेल की तसं यांच्याकडे रूल नाही त्यांनी रूल लिहून घ्या. एक तर लॉग ऑफ बी टू द बेस ए जर असेल तर त्याला 1 बाय ए आणि बी इंटरचेंज करू शकतो. ए आणि बी इंटरचेंज करू शकतो. आणि त्याच्यानंतर लास्टला आपण प्रॉपर्टी पाहिलेली आहे. प्रॉपर्टी म्हणजे दोन व्हॅल्यू आहेत. लॉग ऑफ ए टू द बेस ए असेल म्हणजे ए चाच लॉग घ्यायचा आणि बेस पण ए असेल तर कसं करणार. लॉग ए टू द बेस ए बेस पण ए चा आहे नंबर पण 1 आहे. याची व्हॅल्यू किती येते 1 येते. ऑलवेज लक्षात ठेवा त्याची व्हॅल्यू 1 येते. आणि अजून एक दिला असेल प्रॉपर्टी log of 1 is 0 राईट. तर अशा प्रकारच्या या प्रॉपर्टी आहेत. या प्रॉपर्टीवरती एक्झाम्पल पण आपण घेतलेले आहे. काही सॉल्व पण करायला दिले होते राईट. अचानक सुट्ट्या का घेतल्या हेल्थ प्रॉब्लेम मुळे अचानक सुट्ट्या घ्याव्या लागल्या मला राईट. चलो रेडी. याच्या पुढे भरपूर आहे. लॉग साधारणतः मला वाटतं एक महिनाभर शिकवला जातो. आणि काय होतं त्यामध्ये की त्यामध्ये खूप टाइम पण जातो. तुम्हाला शिकवण्यासारखं लॉग मध्ये खूप आहे पण आपण जे आपल्याला कामाला पडणार आहे तेच आपण पाहणार आहोत. त्यामध्ये शिकवण्यासारखं भरपूर आहे. 1-2 महिने पण लॉग घेता येते तुमचा. पण तेवढं आपल्याला गरजेचं नाहीये. आपल्याला प्रॉब्लेम साठी जे इम्पॉर्टंट आहे ते घेणार आहोत. तुम्हाला 11वीच्या किंवा 12वीच्या चॅप्टर मध्ये लॉगरिथम हा ज्यांनी मॅथ ग्रुप घेणार आहे त्यांना डीप मध्ये ऑलरेडी चॅप्टर होईल. चला प्रॉपर्टीज लक्षात आहेत का बघा. एक बार फिर से हम रिवाइज करेंगे. लॉग ए इंटू बी ची प्रॉपर्टी बघा बरं काय आहे. चला लॉग ए इंटू बी जर असेल वी कॅन राईट इट लॉग ए प्लस बी नाही लॉग ए प्लस लॉग बी. लॉग ए बाय बी जर असेल तर लॉग ए मायनस लॉग बी. लॉग ए टू द पॉवर एम असेल तर बघा सर्वांनी सांगायचे उत्तर एम लॉग ए. म्हणजे जर डोक्यावर जर पॉवर असेल तर तो पॉवर पुढे येतो आपल्याला. बरोबर आहे का बघा. त्याच्यानंतर फोर्थ रूल कशाचा आहे. फोर्थ रूल लॉग बी टू द बेस ए जर असेल तर आपण लॉग बी बाय लॉग ए लिहू शकतो. बरोबर आहे का. लॉग बी बाय लॉग ए किंवा त्यालाच उलट पण लिहिता येतं 1 बाय लॉग ए बी. बरोबर आहे. ए टू द बेस बी. त्याच्यानंतर लॉग 1 ची व्हॅल्यू किती असते 0 असते. आणि लॉग ए टू द बेस ए म्हणजे याची व्हॅल्यू काय येणार सांगा बरं मला. एक्झाम्पल वाटलं तर घेऊया. अजून आपण जास्तीत जास्त घेऊया. याची व्हॅल्यू काय असणार 1 असणार. याची व्हॅल्यू कशी काढणार मग. याची व्हॅल्यू कशी काढणार. बघा असे प्रॉब्लेम घेतलेत आपल्याला. नवीन विद्यार्थी असतील वगैरे. आदित्य नाही रे हे 2चा पॉवर 4 नाही. लॉग 4 टू द बेस 2. 4 त्याला पॉवर वगैरे मध्ये लिहिलं नाही मी काहीच.
आता आपल्याला माहिती आहे की हे ना 2 नंबर डिफरंट आहेत, डायरेक्ट तर व्हॅल्यू माहिती नाही, पण मी 4 ला 2 च्या पॉवर मध्ये लिहू शकतो का? 4 इज अ स्क्वेअर ऑफ 2, सो आय कॅन राईट लॉग ऑफ 2 to the power 2 आणि बेस सुद्धा काय आला. मग आधी आपण इंडेक्स वाला रूल वापरूया, रूल नंबर 3. जर इथं जर पॉवर असेल तर ते पुढे येते, म्हणजे हे पुढे आलं, हे 2 पुढे आलं, 2 into log of 2 आणि याची व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला, बेस आणि हे जर सेम असेल तर याची व्हॅल्यू, मग याची व्हॅल्यू किती येणार? 2 into 1 दॅट इज. जमलं का बघा, झेपलं का बघा. चल देन फाइंड आउट लॉग ऑफ log of 625 to the base 5. Four. बस 625 याला 5 च्या पॉवर मध्ये लिहिता येईल का बघा. 5 चा कितवा पॉवर आहे? 625. 5 into 5 into 5 125 होतंय 5 चा क्यूब आणि into 5 625 म्हणजे 5 चा कितवा पॉवर आहे या? 5 चा 4th पॉवर आणि 4 हे 4th पॉवर असल्यावर या 4 ला पुढे घेता येते आपल्याला. 4 into log of 5 to the base, याची व्हॅल्यू किती असते? सो 4 into 1 काय आन्सर किती आलं? नक्की आलं का? बरोबर. आता काय होतं, केव्हा केव्हा प्रॉब्लेम मध्ये काय आहे की आपल्याला log 3, log 4, log 5 यांच्या व्हॅल्यू ऍक्च्युली पाठ असावा असं त्यांचं म्हणणं आहे. काही गरज नाहीये, log 2 ची तेवढी आपल्याला पाठ होती व्हॅल्यू ती बघा. एक व्हॅल्यू लिहून घ्या फक्त तुम्ही, log 2 ची व्हॅल्यू लिहून घ्या, log 2 ची व्हॅल्यू लिहून घ्या. अप्रॉक्स साठी सांगतोय मी, फक्त अप्रॉक्स साठी, किंवा अॅक्युरेट जर पाहिजे असेल तर एवढी असेल. log 3 ची व्हॅल्यू किंवा याला अप्रॉक्स मध्ये 0.7 घेतात, याला अप्रॉक्स 0.3 घ्यायचं, याला अप्रॉक्स 0.48 घ्यायचं. पुढे जे ब्रॅकेट मध्ये दिलं की अप्रॉक्स व्हॅल्यू आहे. log 2, log 3, log 5 आणि log 7 चे व्हॅल्यू दिलेले आहेत. याच्यावरून तुम्हाला कोणतीही व्हॅल्यू काढता येईल.
मी काय म्हणतो बघा, कोणतीही म्हणजे जवळपास व्हॅल्यू काढता येईल. तुम्ही म्हणसाल सर लॉग 2 दिलंय, लॉग 3 दिलंय, पण आमच्याकडे लॉग 4 नाही. लॉग 4 काढता येईल का याच्यावरून? लॉग 4 ला कसं लिहू शकता तुम्ही? लॉग 4 ला कसं लिहू शकता? लॉग 4 ला असं लिहू का मी 2 चा स्क्वेअर? 4 ला 2 चा स्क्वेअर लिहू. जर पॉवर लिहिल्यानंतर ही पॉवर कुठे येते? 2 इंटू लॉग ऑफ. आता इथं बेस 2 नाही, इथं बेस 2 असती तर याची व्हॅल्यू 1 आहे, पण इथं काहीच लिहिलं नाही म्हणजे बेस किती असते? नाही, जेव्हा बेस लिहत नाही तेव्हा आपलं लेक्चर मिस झालंय. जेव्हा बेस मी लिहत नाही तेव्हा त्याचा बेस 10 असतो. जेव्हा मी बेस लिहत नाही तेव्हा त्याचा बेस किती असतो? 10. आणि लॉग 2 टू द बेस 10 याची व्हॅल्यू किती आहे? 0. म्हणजे याची व्हॅल्यू मला काढता येईल 2 इंटू याची व्हॅल्यू 0.3 जर ठेवली अप्रॉक्स तर याची व्हॅल्यू किती? 0. लॉग 4 ची व्हॅल्यू किती आली? तसंच मला लॉग 8 ची व्हॅल्यू काढून दाखवा. तसंच मला लॉग 8 ची व्हॅल्यू काढून दाखवा. तसंच मला लॉग 8 ची व्हॅल्यू काढून दाखवा. झिरो पॉइंट 9. व्हेरी गुड. लॉग 9 काढून दाखवा आता. लॉग 9 इंटरेस्टिंग एक्झाम्पल आहेत जरा. आता लॉग 9 एवढ्या व्हॅल्यू माहिती असल्या की बाकीच्या कोणत्याही व्हॅल्यू काढू शकतो. लॉग 9 ची व्हॅल्यू लॉग 9 ला कसं लिहिला? 3 चा स्क्वेअर लिहिला. 3 चा स्क्वेअर लॉग 9 ला लिहिलं लॉग ऑफ 3 चा स्क्वेअर. स्क्वेअर कुठे आणायचा? समोर आणायचा. हे झालं 2 इंटू लॉग ऑफ लॉग 3 ची व्हॅल्यू दिली 0.48 घेतलं अप्रॉक्सिमेट. 2 इंटू 0. बरोबर आहे का? अप्रॉक्स झाली व्हॅल्यू. बरोबर आहे. लॉग 9 काढता आले, लॉग 8 काढता येईल, लॉग 14 काढता येते का बघूया? लॉग 14 व्यवस्थित टाइम घ्या, विचार करा. मला माहितीये तुम्हाला आता हे सूचना अवघड आहे, पण मोर प्रॅक्टिस हे तुम्हाला येऊन जाईल. मला सांगा अरे 14 बघा 4 9 याला 2 चा पॉवर 3 चा पॉवर लिहिलं. 14 ला असं काही लिहिता येईल का? 14 हा कशाचा स्क्वेअर क्यूब आहे का? पहिली गोष्ट नाही. मग आपल्याला तर डायरेक्ट 14 चा लॉग माहिती आहे का? माहिती नाही. मग लॉग मध्ये आपण ज्या प्रॉपर्टी पाहिलेल्या आहेत त्या प्रॉपर्टीचा यूज करणे. तर या 14 ला मी माहिती असलेल्या मध्ये मी असं लिहू शकतो का? लॉग 7 इंटू 2. काय लिहिलं बघा? 14 ला काय लिहिलं मी? लॉग 7 इंटू कोणता रूल वापरायचा? लॉग ए इंटू डी. लॉग ए इंटू डी रूल नंबर फर्स्ट. त्याचा काय आहे? त्याला कसं वापरतो आपण? लॉग ऑफ ए प्लस लॉग ऑफ बी. आता लॉग 7 पण माहिती आहे आणि लॉग 2 पण माहिती आहे. बघा बरं, समजलं का? राईट. लॉग 7 किती आहे? 0.845
किंवा 0.85 अप्रॉक्स आणि log 2 अप्रॉक्स 0.3 जे काय आन्सर येईल. राईट, आपण अप्रॉक्स लॉग काढायचं शिकत आहोत. राईट, लॉग ऑफ 24 काढून दाखवा आता. लॉग ऑफ 24. आता इथे आपण लॉग टेबल वापरला नाही, लक्षात घ्या. हे खूप मोठी शॉर्ट ट्रिक आहे. लॉग टेबल कधी वापरायचंय, तुम्हाला बोर्डाची जी एक्झाम होते महाराष्ट्र बोर्डाची 12वीची, त्यासाठी तुम्हाला लॉग टेबल वापरायचं आहे. सहसा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये म्हणजे नीट आणि जेई सारख्या एक्झाम मध्ये लॉग टेबल वापरण्याइतका टाइम नसतो. आपल्याकडे 4 ऑप्शन असतात आणि ऑप्शनच्या आधारे आपण लिहू शकतो. आता म्हणतात सर लॉग म्हणजे आम्हाला कुठं वापरायचं तेच कळणार झालं. लॉग काढा म्हणून तर डायरेक्ट गणित येत नाही, पण लॉगचा वापर करून गणित कसे सॉल्व्ह करायचे, प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे हे आपण पाहणार आहोत. आधी लॉग मध्ये काही जर आयडिया क्लिअर नसेल तर ती क्लिअर करून घ्या. राईट, हाऊ टू फाइंड log 24. We know that 24 is neither cube or square of any number, but we can write log 24 as log 8 into 3. So using the first rule, log a into b, that is log of a plus log of b. log 8 ची डायरेक्ट व्हॅल्यू जरी माहिती असेल तर आपण काढली होती बघा आताच log 8 ची व्हॅल्यू. किंवा तुम्ही दरवेळेस असं करू शकता, log 8 ला परत मी लिहिणार log 8 म्हणजे 2 चा किती आहे, क्यूब आहे, प्लस log 3 ची तर व्हॅल्यू डायरेक्ट माहिती आहे, इथेच आहे बघा 0. आणि हे किती होणार, हे किती होणार, हे अप्रॉक्स व्हॅल्यू काढतोय आपण. log 2 हे 3 पुढे येणार, 3 into log 2 ची व्हॅल्यू, log 2 ची व्हॅल्यू किती आहे रे, 0.3 घेतो अप्रॉक्स, प्लस हे 0.48, हे 0.9 प्लस 0.48 हे किती होतं, हाँ ऐसा कैसा, एडिशन क्या कर रहे हो, 0.9 0.48 ऐसा एडिशन करते रे बबुआ. क्या हो रहा है, ऐसे देऊ का एग्जांपल अजून. आठ इंटू 3 लिहिलं होतं का नाही 24 ला, तसंच काही जणांनी 6 into 4 बी घेतलं असेल, काही प्रॉब्लेम, तेच येईल आन्सर. 6 into 4 केल्यावर पण तेच येईल आन्सर. उद्याच्या लेक्चरला सर्वांसोबत हे बुक राहू द्या, याला लॉग टेबल म्हणतात. ब्लू बुक 10 रुपयाला भेटते, जास्त कोणी मागितलं तर देऊ नका. लॉकडाऊन संपले आता, त्याच्यापेक्षा मोठी पण असते ऑरेंज मध्ये, ती काही कामाची नाही, त्याच्यावर फॉर्म्युले वगैरे आहेत. अशा पद्धतीची बुक राहू द्या सर्वांनी सोबत. ऑनलाईन पीडीएफ पण भेटते लॉग टेबलची पीडीएफ म्हणल्यानंतर, पण आपल्याला लेक्चर करत करत हे बुक सोबत असेल तर जरासं सोपं पडणार आहे. याच्यामध्ये खूप छोटेसे नंबर आहेत अशा पद्धतीचे, ते पाहायला अवघड जाते, म्हणून आपल्या हातात फिजिकल कॉपी याची असणे गरजेचं आहे. राईट, असे छोटेसे नंबर आहेत, हे नंबर पाहायचे आपल्याला, हे दिसणार सुद्धा नाहीत मी इथून दाखवलं तर.
राईट. त्याच्यामुळे सर्वांनी हे टेबल जे आहे बुक राहू द्या, आपल्याला उद्याच्या लेक्चरला गरज पडेल. किती आली? 1.5. या सर्व आपण अप्रॉक्स काढतोय, बरोबर आहे का? लॉग 36 काय केला त्याला? डायरेक्ट 36 तर माहिती नाही, 4 into 9 लिहिला. बरं चला, लॉग 4 into log 9 सॉरी हो चालते तसं पण कोण बघूया. log 4 plus log 9 बरोबर आहे का? आता log 4 आणि log 9 आताच काढले आपल्याला, त्याच्यामुळे माहिती आहे आपल्याला, बरोबर आहे का? तुमच्याकडे log 4 आणि log 9 ची व्हॅल्यू असेल, नसली तरी काय केलं असतं, log 4 ला log 2 चा स्क्वेअर लिहिला असता आणि log 9 ला 3 चा स्क्वेअर लिहिला असता. म्हणजे 2 into log of 2 plus 2 into log of 3 असा आला आन्सर. राईट. log 2 ची व्हॅल्यू log 3 ची व्हॅल्यू 1.56 आहे. 1.56 बघा दिसत नसेल. log 36 ला मी लिहिलं log 9 into 4, याला log 9 plus log 4. log 9 आणि 4 आताच काढलंय, पण जर माहिती नसेल, कारण मी काय सांगितलंय, log 2 ची व्हॅल्यू लक्षात ठेवायची, log 3 ची ठेवायची, log 4 काढता येतो, log 5 एक ठेवायचं, log 7 एक ठेवायचं, बरोबर आहे. 6 पण काढता येतो, 8 पण काढता येतं, 9 पण काढता येतं. log 9 into 4, log 9 ला असं लिहिणार log 3 चा स्क्वेअर, याला लिहिणार 2 चा स्क्वेअर. रूल नंबर बघा कोणते कोणते वापरले. फायनल आन्सर इज 1.5. आता मग तुम्ही म्हणसाल या वेळेनं सर तुम्ही तुमच्याच वेळेनं पाठ करून आला सर उत्तर, या वेळेने नाही सर, या 36 ला असं लिहिलं तुम्हाला आलंच नाही. log 36 ला मी काय केलो, 6 चा काय केलो, स्क्वेअर केलो. याच्यासाठी प्रॉपर्टी काय आहे, स्क्वेअर मध्ये असेल तर हे पॉवर काय आणणार आपण, समोर आणणार, त्याला लिहिणार मी 2 into log of 6. log 6 ची व्हॅल्यू डायरेक्ट माहिती आहे का बघा, जर माहितीच नसेल मला तर 2 into log 3 into 2 लिहू शकतो, किंवा log 6 ची डायरेक्ट व्हॅल्यू सांगा, आपण डायरेक्ट उत्तर चेक येते का नाही ते सांगतो. log 6 ची व्हॅल्यू आताच काढली होती आपण, log 6 ची व्हॅल्यू 0.51 यायली, 0.51 डिफरन्स यायला रे. log 6 ला असं लिहू मी log 3 into हे 2 into log 3 into 2 आहे. ह्या 2 ला इथंच, आणि log a into b चा फॉर्म्युला वापरल्यावर काय, log 6 ची व्हॅल्यू का, log हे कसं 5 कसं सांगितलं, हा चुकीचं सांगितलं. log 6 ची व्हॅल्यू आपण आताच काय लिहिली, किती आली होती, 0.7 गुणाकार केला किती येते बघा, बरोबर नाही का? नक्की या मेथडने जावा, या मेथडने जावा, तरी सुद्धा या व्हॅल्यू अप्रॉक्सिमेट आहेत. बर, log of 100 किती येईल सांगा, log of 100 किती ये तो बतायाच नाही. log of 10 माहिती आहे का तुम्हाला, बरं चल.
लॉग ऑफ 10 1 आहे कारण त्याचा बेस 10च आहे ना. 100चं किती येणार मग आन्सर 2 येणार का नक्की बिकॉज 100 ला असं लिहू शकतो लॉग ऑफ 10 चा स्क्वेअर हे 2 पुढे आणा 2 इंटू लॉग ऑफ 10 मी काहीच लिहित नाही म्हणजे याचा बेस किती आहे 10 आहे 10 टू द 10 याचा आन्सर 1 येतोय 2 इंटू 1 त्याची व्हॅल्यू किती आली लॉग ऑफ 512 512 log of 512 1.44 512 किती आला म्हणून ऑक्टोबर मध्ये कसं बघायचं किती शिकवतो एकशे 12 512 कसं लिहू शकतो आपण 8 चा क्यूब ठीक आहे लॉग ऑफ 512 ला 8 चा क्यूब लिहिलं प्रॉपर्टी आहे 3 ला पुढे आणा 3 इंटू लॉग ऑफ 8 लॉग 8 डायरेक्ट माहिती असेल तर ठेवा किंवा माहिती नसेल तर परत मी लॉग ऑफ 2 टू द पॉवर 3 लिहिणार आहे परत हे पुढे येणार आहे हे 3 इंटू 3 इंटू लॉग ऑफ 2 टू द बेस 10 आहे या लॉग ची व्हॅल्यू हे 3 इंटू 3 9 होईल आणि लॉग 2 ची व्हॅल्यू 0. लॉग 2 ची व्हॅल्यू 2.7 यायला असं म्हणजे 1.8 कसं येईल लॉग 8 ची व्हॅल्यू किती ठेवला तुम्ही लॉग 8 ची व्हॅल्यू किती ठेवला लॉग 8 ची व्हॅल्यू 0.48 आहे त्यांना कसं सांगितलं त्यांना सांगितलं त्याच्यावर विश्वास तू कसा ठेवचा लॉग 8 ची व्हॅल्यू किती फायनल आन्सर 2.7 आलं पाहिजे लॉग 8 ची व्हॅल्यू 0.9 काहीतरी घेतली होती आपण आता त्यानुसार 2.7 आले का कसं
ठीक आहे. तर ह्या आपण अप्रॉक्स व्हॅल्यू काढण्यात तुमच्याकडे लिहून असू द्या. उद्या आपण या बुकचं मी आधीच घेणार होतो हे, पण हे बुक आता काही करून तुम्ही अरेंज करा. लॉकडाऊन वगैरे संपले आपलं, तर उद्या या बुकचा वापर करून वापर कसं करायचं ते पाहूया.